खरं तर या निमित्तानं अनेक सवाल निर्माण झालेले आहेत ज्याची चर्चा करणं गरजेचं आहे। या बाजूनही त्या बाजूनं सुद्धा सवाल काय ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। बघा पडद्यावरती आज आपल्याला टेररिझमला टुरिझमनं उत्तर देणं खरंच शक्य आहे का? ही ती वेळ आहे का? आपण असं करायला हवं का? सवाल आपला खरा शत्रू ओळखण्यात आपण चुकतोय का याची ही चर्चा होणं गरजेचं आहे। कारण आपण वड्याचं तेल वांग्यावर असं करतोय का? लोकल सपोर्ट म्हणत सगळ्यांना आपण शिक्षा देतोय का? आणि त्याचबरोबर आपल्याला आज चर्चा करायची आहे काश्मीरी मन जिंकण्याची। ही आपल्या सगळ्यांसाठी भारतीयांसाठी एक सुवर्ण संधी आहे का? एक तर इकडे किंवा तिकडे अशी परिस्थिती आहे का? तर पाकच्या अजेंड्याला आपण कळत न कळत बळी तर पडत नाहीयेत ना? आपणच बहिष्कार टाकायचा त्यांच्यावरती, मग आपण तोडण्याची तर भाषा करत नाहीयेत ना? सवाल हा सुद्धा आहे। महाप्रयत्नांना आपण धुळीला मिळवायचं का? जे इतके प्रयत्न केले गेले त्याला आपण धुळीला मिळवायचं का? सवाल अनेक आहे। या सगळ्या प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे। दोन्ही बाजूंनी मतमतांतर आहेत, दोन्ही बाजूच्या भूमिका रास्त आहेत, पण त्याच्यामधला सुवर्ण मध्य काही निघू शकतो का? चर्चा करायला हवी आणि ही चर्चा देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर। सरांबद्दल काय सांगावं? खरं तर अख्खा काश्मीर ज्यांनी कोळून प्यायलेला आहे, देशासाठी प्रचंड मोठी सेवा दिलेली आहे आणि आज ते आपल्याला या सगळ्या प्रयत्नांच्या बद्दल सांगणार आहेत। सर खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये। आपल्या सोबत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आहेत, ज्यांनी ही भूमिका घेतली आहे मनसेनं की आपण टेररिझमला टुरिझमनं उत्तर देऊया का? त्यांनी ही भूमिका घेतली आपल्याला जाणून घ्यायचं आहे। काश्मीरमधून काश्मीरच्या पर्यटनाच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जिथं आजवर केवळ गोळ्यांचे आवाज यायचे, बॉम्बस्फोटाचे आवाज यायचे, तिथं पर्यटकांनी ते फुलून जावं यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे सामाजिक कार्यकर्ते थेट काश्मीरहून हुसेन पी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हुसेनजी तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत थोड्याच वेळात पर्यटक डॉक्टर प्रिया देशमुख, ॲडव्होकेट शामराव देशमुख पर्यटक हे सुद्धा जोडले जाणार आहेत आणि हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होत आहेत। त्यांचा मात्र या सगळ्याला विरोध आहे। त्यांचा विरोध का आहे? काय भीती आहे त्यांच्या मनात? काय राग आहे? हे सगळं आपण समजून घेऊया। पण या चर्चेची सुरुवात मला संदीप देशपांडे यांच्यापासून करायची आहे, नंतर पित्रे सरांकडे जातो। संदीपजी, आज भीतीचं वातावरण आहे, काश्मीर नाव काढलं तरी सगळ्यांना टेन्शन येतंय। अशा परिस्थितीत तुम्ही धाडस केलं, तुम्ही म्हणालात आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन जाऊ, टेररिझमला टुरिझमनं उत्तर देऊ। का तुम्हाला असं वाटलं? बघा, असं आहे की आपण गेले अनेक वर्ष, मला असं वाटतं खूप वर्ष झाली आपण हा प्रयत्न करतोय की काश्मीर मधले जे लोक आहेत हे आपल्या मेनलँडला जोडले जावेत, मेनलँडचे कनेक्टेड व्हावेत, मुख्य प्रवाहात त्यांनी सामील होणं गरजेचं आहे। आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण 370 कलम रद्द केलं। हा तो त्या प्रयत्नाचा भाग असं माझ्या एका लहान सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला वाटतं। होय। आणि मुळात भारताने अनेक वर्षापासून काहीशे कोटी नाही हजारो कोटी हे काश्मीरमध्ये आपण पैसे पंप करतोय। का करतोय? तर तिथलं टुरिझम वाढलं पाहिजे। बघा कसं आहे, जेव्हा आर्थिक सुबत्ता येते तेव्हा माणूस अतिरेकाकडे वळत नाही, तो टेररिझमकडे वळत नाही। जो बेकार असतो, शिक्षण नसतं त्यांना किंवा काही नसतं, त्यावेळेला त्यांना बाधित करणं हे खूप सोपं जातं आणि त्या दृष्टीने हे होत होतं। पण सरकारच्या अथक प्रयत्नांनी, म्हणजे अगदी काँग्रेसचं सरकार असेल तेव्हाही आणि आता मोदी साहेबांचं सरकार असेल तेव्हाही आपण आपल्या भारत म्हणून आपण तो प्रयत्न केला की तिथल्या लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर देऊया, तिथल्या लोकांचा प्रगती करूया, तिथल्या लोकांचा विकास करूया, जेणेकरून त्यांच्या मनात एक जी कुठली भावना, जो काय इतिहास असेल तुम्हाला त्या इतिहासात जायचं नाहीये। पण ह्यासाठी आपण भारत म्हणून इतके वर्ष प्रयत्न करतोय। आपल्या सगळ्यांचे टॅक्सचे पैसे आपण काश्मीरमध्ये घेतले का? तर तो आपल्या भारताचा अविभाज्य अंग आहे, या दृष्टीने आपण ते प्रयत्न केलेत। आता ते प्रयत्न जेव्हा आपल्याला सफल होताना दिसत आहेत त्यावेळेला पाकिस्तान सारखा नराधम देश आपल्या इथल्या 26 लोकांना अतिरेक्यांना पाठवून मारलं जातं। का मारलं जातं? तर या सगळ्या आपल्या वर्षानुवर्ष गेल्या 30-35 वर्षाच्या प्रयत्नांना खीळ बसावी याच्यासाठी मग आपण त्यांना यशस्वी करायचं आहे का? पाकिस्तानचे मनसुबे आपल्याला यशस्वी करायचे आहेत।
आपल्याला जेव्हा आता अशी परिस्थिती आहे की तो आपला जो काश्मीरी बांधव आहेत, भगिनी आहेत, त्या जेव्हा या मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा त्या प्रयत्नांना आपण खेळ घातली पाहिजे का, त्या प्रयत्नांना आपण सरकारला साथ दिली पाहिजे. जे मोदी सरकारने आज 370 कलम रद्द केलं, का केलं? मेन स्ट्रीम मध्ये आले पाहिजे, लोकांनी तिथे जाऊन इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करायला जो कायदेशीर अडथळा होता तो सरकारने दूर केला. मला कालच एक फोन आला, तुम्हाला मी फक्त अगदी थोडक्यात सांगतो. देशपांडे म्हणून आहेत डोंबिवलीचे, त्यांचे ट्रॅव्हल कंपनी, त्यांनी हॉटेल लीजवर घेतल्या काश्मीरला. ते मला सांगत होते की आम्ही पण हॉटेल लीजवर घेतलं आणि इथल्या आपल्या येणार. तर हे सगळे लोक जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा आपणही अगदी कुठे नाही तर खारीचा तरी वाटा असावा या याच्यातनं. मी आवाहन केलं आमच्या कार्यकर्त्यांना पण की ज्यांना शक्य असेल, ज्यांना वाटत असेल की यावं, त्यांनी जरूर यावं, आपण सगळ्यांनी मिळून जाऊ. बरं, तुम्ही भूमिका तर अगदी बोल्ड घेतली आहे, पण जेव्हा हा विषय सोशल मीडियावरती आम्ही टाकला, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यातल्या आल्या काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवतो, आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा द्यावं लागेल. सामान्य माणूस काय विचारतोय, काय विचार करतोय? बघा, काही प्रतिक्रिया अशा आल्या, तुम्ही पागल झालाय का? जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा काही प्रतिक्रिया होत्या, तुम्ही काय पागल झालाय का? काही जण म्हणाले तुम्ही जाऊन आले की आम्हाला सांगा. मग कार्यक्रम झाला, लोकांच्या जीवाशी खेळू नका. म्हणजे ह्या सुद्धा सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया आहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात आजही भीती आहे. काय वाटतं तुम्हाला? मग अशा वेळी आपण जावं का? काय वाटतं? नाही, निश्चित काही लोकांच्या मनात राग असणं साहजिक आहे आणि तो स्वाभाविक पण आहे. पण आपण, मला असं वाटतं, कुठेतरी वेगळा विचार करायला शिकलं पाहिजे. आज जेव्हा आपण म्हणतो की काश्मीर आपला आहे, होय, आणि जेव्हा आता ती वेळ येऊन ठेपली, सरकारच्या अथक प्रयत्नानंतर ती वेळ येऊन ठेपली आहे की आता काश्मीरी लोक पण मानायला लागेल की यस, आम्ही भारताचा अंग आहोत. आणि त्यावेळेला मुद्दाम हे गोष्ट केलेली जितक्या वर्षात केलेली नाही, ह्याच्या पाठचं कारण जर आपण समजून नाही घेतलं आणि आपण फक्त वरवरचा विचार केला की नाही काही काश्मीरी मोटिव्ह समजून घेणे गरजेचं आहे. अगदी बरोबर तो शब्द वापरला तुम्ही, मोटिव्ह समजून घेणे. त्यांचा मोटिव्ह हाच आहे. जे हे लोक विचार करतात ना, आता मरू दे काश्मीरीवाल्यांना, आता मरू दे त्यांना, भुका मरू दे, नाही जायचं आपण तिकडे, तुटला पाहिजे. मला असं वाटतं हा जो म्हणजे वरवरचा आपण विचार करतो तो आपण केला नाही पाहिजे. आपण सुज्ञ लोक आहोत. आपण महाराष्ट्रातले लोक तर अतिशय सुज्ञ लोक आहेत. अगदी पाकिस्तानचा मनसुबा आपल्याला कामयाब होऊ द्यायचा नाहीये, त्याला आपण खीळ लावायचा आहे, म्हणून आपल्याला जायचंय तिकडे काश्मीरला असं सांगताय. ठीक आहे, आनंद दवे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आनंदजी, स्वागत आहे तुमचं. पण तुमच्या येण्याच्या आधी, तुमच्याकडे येण्याआधी मला जायचं आहे निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सरांकडे. पित्रे सर, माझा थेट सवाल आहे. आत्ता मनसेनं ही भूमिका घेतली, काही जण अनेक भूमिका घेत आहेत. अतुल कुलकर्णी तिकडे गेलेले आहेत, ते सुद्धा म्हणतात या इकडे. टेररिझमला टुरिझमनं उत्तर देणं शक्य आहे का? तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? आपण काय करायला हवं? टेररिझम आणि टुरिझम हे दोन शब्द एकमेकाला अगदी यमक जुळत असलं तर त्या वेगवेगळ्या गोष्टी येतो. आपलं हे काव्य सोडून द्या, या दोन टुरिझममुळं टेररिझम कमी होईल हे खरं आहे. लोकांची आपल्याला मदत मिळेल हे खरं आहे. पण टुरिझममुळं टेररिझम बंद होईल असं काही नाही आहे. दोघांचं त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे. बरं, त्यामुळं तुम्ही या दोन्हीचा इतर संबंध जोडू नये असं माझं मत आहे. बरं, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे, टेररिझम नाही, शब्द दोन्ही वेगळे आहेत तरी यमक जुळत असले, आणि टुरिझम हा सोशल अँगल आहे. बरोबर. पण आता या सामाजिक प्रश्नाला आम्हाला जर उत्तर द्यायचंय, मान्य आहे की टेररिझमला आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनंच, आपल्याला मिलिटरी स्टाईलनंच उत्तर द्यावं लागेल. पण सामान्य माणसानं आज काय करायला हवं? एका बाजूला काश्मीरवर बहिष्कार टाका अशा प्रकारच्या चिथावण्या दिल्या जात असताना, घोषणा दिल्या जात असताना आपण काय करायला हवं? आपण काश्मीरवर बहिष्कार टाकणं योग्य ठरेल का? काश्मीरवर बहिष्कार टाकावा हे मी प्रथम ऐकतोय. आता मूर्खपणा होईल. काश्मीर हे भारताचं एक अंग आहे आणि त्याच्यावर तुम्ही बहिष्कार कसा टाकणार? उद्या दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात असंच, अरुणाचल प्रदेशमध्ये असं काही चालू झालं किंवा खाली केरळामध्ये चालू झालं तर तुम्ही त्या बहिष्कार टाकणार आहे का? ही राज्य आपल्या भारताची अंग आहेत आणि बहिष्कार टाकून
टेररिझम संपेल असं काही नाही आहे. किंबहुना त्यांचं टेररिझमचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकावा असं आहे. म्हणजे तुम्ही त्यांना मदत कराल. बरोबर. सर आता आपल्या सोबत मी येतो तुमच्याकडे. सर आता आपल्या सोबत थेट काश्मीरमधून सामाजिक कार्यकर्ते हुसैन पी जोड़े गेले आहेत. हुसैन जी बहुत बहुत शुक्रिया, आप जुड़ गए हमारे साथ. एक इनिशिएटिव लिया है हमारे महाराष्ट्र से, हमारे यहाँ की जो मनसे पार्टी है, यहाँ के बहुत सारे लोग हैं. अभी पित्रे सर ने जो बात कही वो तो मेजर जनरल रह चुके हैं. इन सब का कहना है कि आज हमें कश्मीर के साथ खड़ा होना है, हमें कश्मीर में जाना है. आप कैसा देखते हैं? दिल को एक सुकून लगा? जी, जैसे जनरल साहब अभी फरमा रहे थे कि कश्मीर हमारा अटूट अंग है और इस अंग का बहिष्कार नहीं किया जा सकता है. मैं ऐसे इनिशिएटिव्स का अप्रिशिएट करता हूं. और ये जो अनफॉर्चुनेट इंसिडेंट पहलगाम में हुआ, इसका टेररिस्ट्स का मकसद ही क्या था? मकसद उनका यही था, बिकॉज वो ये सिर्फ टूरिज्म को हटाना नहीं है, बल्कि ये दूरियां पैदा करना है. रिलीजियस बेस पे जो किलिंग्स हुई है, जो पाकिस्तान की एक साजिश है यहाँ पे कश्मीर को दूर करना, दिल्ली से दूर करना, पूरे देश की जनता से दूर करना, कश्मीरी और बाकी नॉन कश्मीरीज के बीच में डिफरेंसेस पैदा करना, यही मकसद इसके पीछे था. और उसको हमें कभी भी कामयाब नहीं होने देना है. दुश्मन की साजिश को हमें कभी कामयाब नहीं होने देना है. हाँ, कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक भारत एक है और एक रहेगा. हम उनको कभी कामयाब नहीं होने देंगे. दूसरा जो आप ये बता रहे थे कि एक इनिशिएटिव ले लिया गया है वहां महाराष्ट्र से, मैं उसको अप्रिशिएट करता हूं. और मैं रिक्वेस्ट करता हूं उन सब लोगों से कि इस इनिशिएटिव को हम इस तरह से भी यहाँ से कश्मीर से दें. हमारे यहाँ पे कुछ ऐसी बात चल रही थी, आज तक हमारे जितने भी टूरिस्ट हैं वो टूरिस्ट सिर्फ होटल्स में आके रुकते थे या बाकी जगहों पे. मेरी अब ये गुजारिश है कि अगर आप कश्मीर आना चाहते हैं तो मेरी रिक्वेस्ट ये होगी कि मेरे घर आकर तो देखो. क्या बात. आप मेरे घर आ जाइए, मैं आपको वेलकम करता हूं. मैं ही नहीं, मेरे पूरे जो कम्युनिटी है जहां से मैं बिलोंग करता हूं, थैंक यू. मैंने खुद टूरिज्म पे के प्रमोशन पे काम करता हूं. मेरे साथ डिफरेंट विलेजेस के लोग जो हैं, बीट केरन सेक्टर, बीट बंग्स वैली के अराउंड के लोग, दे आर नाउ रिक्वेस्टिंग मी कि आप बात करो टूरिस्ट के साथ. हम चार्ज नहीं करेंगे, बल्कि हम जवाब इस तरह से टेररिस्ट्स को देंगे. हम उनको यहाँ पे बिल्कुल फ्री अपने साथ रखेंगे, अपनी फैमिलीज के साथ, और अपने दुश्मन को मुंह तोड़ जवाब देंगे. और इस तरह की बिल्कुल भावना कश्मीर में भी है, जिस तरह से अभी वहां पे इनिशिएटिव्स लिए जा रहे हैं. मेरी आप लोगों से गुजारिश है, मुझे उन लोगों से कनेक्ट करिए जो आना चाहते हैं. मैं उनका स्वागत करने के लिए यहाँ तैयार हूँ अपनी पूरी कम्युनिटी के साथ. बिल्कुल हुसैन जी, आप और हमारे यहाँ के संदीप देशपांडे जी है, उनकी मनसे है. संदीप जी, तुम्ही तर मनसुबेच उधळताय ह्या दहशतवाद्यांचे. आणि खरं तर आपला शत्रू कोण आहे, खरा शत्रू कोण आहे हे ओळखण्यात सुद्धा आपली काही चूक होतीये का? नाही, मला असं वाटतं पाकिस्तानच आपला खरा शत्रू आहे. बरोबर. आणि पाकिस्तानचा जो दहशतवादी हल्ला झाला तो ह्याच्यासाठीच झाला की धर्माधर्मामध्ये पूर्ण भारतभर तेढ निर्माण झाली पाहिजे. समजा आपले वाद पण असतील काही, माझं म्हणणं नाहीये, काही वाद असू शकतात आपले आपाप, पण ते आपल्या आपापसातले वाद आहेत ना, ते आपण बघू काय करायचं. घरात वाद आहेत आपले, त्याचा फायदा दुसऱ्यांना नाही घेऊ द्यायचा आहे. एक्झॅक्टली. ते आपल्या घरातले वाद आहेत, त्याचा फायदा पाकिस्तानला घेऊन नाही द्यायचा आहे आपल्याला. आपल्या घरातला वाद आपण सोडवू ना, आपण सक्षम होतो. काही वाद असतील ते, मला असं वाटतं त्याचा फायदा जर पाकिस्तान घेऊ बघत असेल, आमच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र राहत असताना आमच्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असेल, तर त्याला उत्तर हे दिलंच पाहिजे. आणि काश्मीर आहे ते काय सिरिया नाहीये की मी तिथे जायला घाबरायला पाहिजे. माझ्या देशाचा भाग आहे ना, मी जाऊ शकतो तिकडे. आणि हेच उत्तर मला असं वाटतं आपण दहशतवाद्यांना दिलं पाहिजे. ही माझी म्हणजे खरोखर याच्यामध्ये मनापासून इच्छा आहे. आणि तुम्हाला आठवत असेल बडे, तर हे जेव्हा घटना झाली त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोललो, तुमच्या रिपोर्टरशी पण, की आपण ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. जी घटना झाली अत्यंत दुःखद झाली, त्याच्याबद्दल वादच असू शकत नाही. खरोखर दुःख घटना, म्हणजे जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा अंगावर शहारा आला. पण याचा अर्थ आपण घाबरून घरी बसलो तर ते जिंकतील. खरंय. आणि आपल्याला त्यांना जिंकू द्यायचं नाहीये, एनी हाऊ आपल्याला जिंकू द्यायचं नाहीये. आणि अशाच प्रकारे उभे राहिलेले काही लोक आहेत. सांगणं खूप वेगळं असतं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये खूप फरक असतो.
आणि आता अशाच प्रकारची कृती करण्यासाठी 2 पर्यटक तरी या चर्चेमध्ये आहेत जे काश्मीरच्या दिशेने निघालेले आहेत. निघता निघता त्यांना विनंती केली आणि ते चर्चेमध्ये आलेले आहेत. आपल्यासोबत आता ॲडव्होकेट शामराव देशमुख आहेत आणि आपल्यासोबत डॉक्टर प्रिया देशमुख आहेत. प्रियाजी, पहिला प्रश्न, भीती नाही का वाटत? नमस्ते. हा. हो, थोडीशी धाकधूक आहे तरीही पण निश्चय पक्का आहे. हो, सगळ्यांच्या एकमताने ठाम निर्णय झालाय, त्यामुळे निघालोय, आता पॉझिटिव्हली निघालोय. बरं, पियर प्रेशर किती होतं? अरे काय करताय तुम्ही हे? तुम्हाला काही कळतंय की नाही? वेडे झालात का? अशा काही प्रतिक्रिया आल्या की नाही? हो हो, फार गेले 3 दिवस यात चर्चा चालू आहे. हा. आणि पण सगळीकडनं अश्युरन्स मिळाला. योगायोगाने प्रणाली कापसे माझ्या फ्रेंड आहेत रिपोर्टर, सो त्यांच्याशी बोलणं झालं. तिथे जे आपले रिपोर्टर गेले आहेत त्यांच्याकडनं अश्युरन्स मिळाला. सिक्युरिटी अगदी आपल्या फौजा तिथे तैनात आहेत, त्यामुळे त्यांनी अतिशय आपल्याला काय म्हणतात अगदी ठामपणे सांगितलंय काहीही भीती नाहीये, तुम्ही या, बिंदास्त या, छान सहल होईल तुमची. त्या एका म्हणजे विश्वासावर चाललोय सगळे. ठीक आहे डॉक्टर, मी येतो तुमच्याकडे. मला वकील साहेबांना सुद्धा विचारायचं आहे. शामराव देशमुख ॲडव्होकेट आपल्या सोबत आहेत. वकील साहेब, आजवर अनेक तुम्ही टूर केलेले आहेत, सहलीला गेलायत, लोकांना घेऊन गेलायत तुम्ही, पण यावेळीची ही सहल तुमच्यासाठी स्पेशल आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या भीतीच्या छायेमध्ये तुम्ही जाताय, का जाताय, सांगू शकाल का? बोला बोला. हा वकील साहेब, बोला बोला. काय बोलतो? शामरावजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही? त्यांना विचारेल का प्रश्न? बरं, मी पुन्हा त्यांना विचारतो. हा, बहुतेक पुन्हा एकदा त्यांना. हा, माझा आवाज येतोय आता? त्यांना विचारा. वकील साहेब, माझा आवाज येतोय? मला येतोय त्यांचा आवाज? माझा बरं, नाही बाबा, हे घ्या. तुमचा द्या, तुमचा द्या. नाही आता येतोय का आवाज? वकील साहेब, येतोय आवाज? हा, येतोय येतोय. वकील साहेब, का ठरवलं जायचं तिकडे? इतक्या टूर केल्या आतापर्यंतच्या, पण ही थोडीशी स्पेशल आहे का? हो, स्पेशल आहे. म्हणजे आम्हाला आता म्हणजे पहिलं घाबरायला झालं होतं, हा, पण परत आम्ही निश्चय केला की तिकडे गडबड चालू आहे, तर काही थोडी बहुत आपल्याकडून मदत झाली तर लोकांना करावी आपल्या, या जिद्दीनं आम्ही निघालो. आम्ही काही घाबरणारे लोक नाही. आणि हे 370 कलम रद्द झाल्यानंतर त्यावेळेपासून काय झालं नाही, मग आता काय होणार आहे असं आम्ही ठाम ठरवलं. आणि तो पहिला मी या ठिकाणी नाहीच गेलो तरी शेजारचे जे प्रदेश आहेत ते आम्ही चांगल्या तऱ्हेने बघू शकू, कारण त्या प्रदेशामध्ये आमच्या मुंबईच्या काही रोगे फॅमिली आहेत, त्यांची 2-3 हॉटेल आहेत. ते म्हणले आम्ही तुम्ही बिनधाशी आहे, ते तुम्हाला गाडीचाही त्रास होऊन देणार नाही आणि इकडे तुमची राहण्या जेवण्याची हे ती सगळी सोय आम्ही करतोय आणि तुम्ही या, फॅमिली आणा, तुमची मुलं आणा, या ठिकाणी तुम्ही सगळा अंदाज घ्या. आणि तुम्ही, कारण माझं जे खानदान आहे ते खानदान मिलिटरी खात्यातलं वारसा आहे मला, आणि त्यामुळे मला घाबरण्याचं काहीच कारण नाही या ठिकाणी. पण कुणाकुणाला घेऊन जाताय सोबत? माझे मिसेस आहेत, परत माझे मुलगी आहे, मुलीची मुलं आहेत, नातू आहेत 5, हे सगळ्यांना घेऊन जातोय आम्ही. 5 नातवांना पण घेऊन जाताय तुम्ही? हो, नातू आहेत, नाती आहेत. हा, बरं. आणि सगळेजण उत्सुक आहेत म्हणजे जायला? हो, जायला उत्सुक आहेत. ठीक आहे. हुसेनजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. बघितलं तर आमचा मराठी माणूस कसा विचार करतो ते. आप हिंदी में बताएंगे तो शायद मैं। हाँ, आपने देखा हमारा मराठी मैन कैसे सोचता है? ये सब आने वाले आपकी तरफ निकल चुके हैं। बिल्कुल, ये बड़ी खुशी की बात है। जैसे सभी लोगों को मैं सुन पा रहा था, कुछ हद तक मैं समझ पा रहा था, इस तरह का जो टेररिज्म का जवाब टूरिज्म से दिया जा रहा है और इतने बड़े उत्साह के साथ, इतनी खुशी के साथ, डिस्पाइट कि यहाँ पे चैलेंज है, थोड़ा सा डर है, उसके बावजूद भी मेरे पूरे मराठी भाइयों ने, बहनों ने जिस तरह से एक शुरुआत की है कि हम कश्मीर का रुख करेंगे,
और फिर उसी तरह आते रहेंगे। मुझे लगता है टेररिज्म के मुंह पे सबसे बड़ा थप्पड़ यही होगा कि बिल्कुल। हम साथ मिलकर चलेंगे और आगे बढ़ेंगे और उनके नाकाम मंसूबों को कामयाब किसी भी सूरत में नहीं होने देंगे। ठीक आहे. यानंतर मला या चर्चेमध्ये एक वेगळा मुद्दा आणायचा आहे, कारण या प्रयत्नांना सुद्धा विरोध आहे ना. बहिष्काराची जी भाषा केली जाते त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही की सगळेच निघालेत काश्मीरला. काही जण म्हणतायत ना नाही जायचं काश्मीरला. आनंदवे आहेत आपल्यासोबत. आनंदवेजी, काय प्रॉब्लेम आहे? भीती आहे? घाबरलाय? नाही, घाबरण्याचं काही कारण नाही विलासजी. तुम्ही मला अनेक वर्षांपासून ओळखता. हा. सर्वप्रथम देशमुख परिवाराला मी शुभेच्छा देतो की आपण सुखरूप जाऊन यावं. आता मला 2-3 प्रश्नाचं उत्तरही देतो. त्यांनी एक मगाशी आपण किती भोळेपणानं वागतो याचं एक उदाहरण देतो हा. किंवा अभ्यास न करता. देशमुखांनी आता सांगितलं की 1970 काढल्यानंतर काहीच झालं नाही आतापर्यंत. 370 काढल्यानंतरचा कालचा पहलगाम हा 8वा इन्सिडेंट आहे. 2 वेळा अमरनाथ, अनंतनाग हे सगळीकडे इन्सिडेंट झाले आणि मिलिटरीवर सुद्धा 2 वेळा मिलिटरीवरच्या कॅम्पवर सुद्धा आघात झालेले आणि बोगस 370 निघाले का नाही याच्यावर एक चर्चा करा. 370 निघणं हे देशात फसवणूक आहे. जे आता टीव्ही बघतायत त्यांनी डोमिसाईल लॉ फॉर काश्मीर सर्च करा. 370 निघालेलंच नाहीये, पण आता तो विषय नाही. पहिलं. दुसरं, मला संदीप देशपांडे साहेबांनी मगाशी एक सांगितलं की गरिबी गेली की अतिरेक जाईल. म्हणजे परत तेच की किती भोळपणाचं आपण राजकारण करतो. याकूब मेनन, बिन मोहम्मद काय तो ओसामा बिन लादेन, अफजल गुरु, हे सगळे आता यातलं गरीब कोण होतो? सगळे श्रीमंत. गरिबांना टार्गेट तर करत होते ना. विलाजी त्यांचं सावज कोण होतं? सावज कोण होतं त्यांचं? नाही, मी चर्चेत आहे का नाही मला सांगा. मग मला स्पष्ट बोलू द्या. तुम्ही बाकी कोणाला थांबवलं नाहीये मध्ये. ह्या सगळे श्रीमंत होते. म्हणजे गरिबी आणि अतिरेकी याचा काही संबंध नाही. आज एक काश्मीरच्या सर्वसामान्य नागरिकाचं उत्पन्न हे देशातल्या इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. ते ड्रायफ्रूट विकतात. विमानतळाच्या प्रत्येक कोणत्याही एअरपोर्टवर त्यांचा एक तरी स्टॉल असतो. एक तरी त्यांचा मोठा ते म्हणजे दुकान असतं असं आपण म्हणू. चादरी विकतात, ड्रायफ्रूट विकतात. गरिबी आणि अतिरेकी यांचा काही संबंध नाही. आता तिसरं महत्वाचं, जायचं का नाही, तर जे गेलेत आणि ज्यांच्या घरात काही दुःखद घटना घडल्यात त्यांना विचारा की जायचं का नाही. आणि चौथं महत्वाचं आपण लक्षात घ्या, आमचा काश्मीरवर बहिष्कार आहे का? अजिबात नाही. आमचा काश्मीरींवर मात्र नक्कीच बहिष्कार असेल. आता सुद्धा याच्या 4-5 अतिरेक्यांनी जो काय केलाय, घातकपणा केलाय, त्यातलं एकही पकडलं गेलं नाही. ते काश्मीरमध्येच आहेत ना आता. ते गेलेत काश्मीरवरनं बाहेर. मग ते कुणाच्या घरात आहेत? आजूबाजूच्या लोकांना माहित नाही की आता ते कुठे मिलिटरीला कळत नाही, जाऊ द्या मरू द्या. ही लोक यांना पाकिस्तानमध्ये जर पळून गेले तर पळून जायला मदत कोणी केली? पहिला. जर पाकिस्तानमध्ये गेलेले नाहीयेत तर आता ते कोणाच्या घरात आहेत? मग त्याचा स्लीपर सेलचा आपण काय करतोय? नाही, ऐका ना आनंदजी, ही काही चर्चा आज नाहीये. हा, प्लीज बोला. एक तिथं जे परवाचा पेहलगामचं, त्यानंतर 25 पेक्षा जास्त भाविक दुकानदार जे होते, जे काही चणे फुटाण्यासारखे काही प्रकार विकत होते, ते सगळे गायब आहे. ते मिलिटरीचं म्हणणं आहे. मग हे त्यांना मदत करणारी लोक नव्हती. पीपल मला आत्ताच जाऊ पुलवामा पासून मी सांगतोय, जे 300 पुलवामा घडलं, एक माणूस आला आरडीएक्स घेऊन 250 किलोचं व्हॅन मध्ये टाकणे, मिलिटरीला धडकला. एवढं सोपं झालंय. आरडीएक्स आलं कसं, असेंबल झालं कुठं, गाडी कोणाची आणली, गाडीत ठेवलं कसं, आजपर्यंत एकही माणूस पकडला गेला नाही. एकही माणसाचा उल्लेख आलेला नाहीये. कसाबच्या महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये एकही स्लीपर सेल पकडल्या गेल्या का मला सांगा. मग त्यांना मदत करणाऱ्या लोकांना जर आपण मदत करायला जात असं ते जात असतील, जे शुभेच्छा आहेत माझं म्हणणं. आणि हे जे सगळं चाललंय ना, आपण मदत केली पाहिजे. ह्याच्या आधी मदत केल्यात ना, मागच्या 5 वर्षात बघितलं, थांबलं का हो? 200 कोटी. पण आनंदवे ऐका ना, माझा सवाल आहे तुम्हाला. लोकल सपोर्ट ही एक टर्म वापरली जाते. मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं ते. त्या लोकल सपोर्ट टर्मच्या नावाखाली आपण सरसकट सगळ्यांना शिक्षा देणार आहोत का? आणि ते देणे योग्य आहे का? नाही, सांगतो निश्चितच योग्य आहे. कारण लोकट म्हणजे 4 लोक नाही ना, ती 4 लोक त्यांना वाचवणारी आहेत. पण ती 4 लोक माहिती 4000 लोकांना माहिती आहेत नाही की 4 लोक कोण आहेत, ती 400 लोक कोण आहेत. मला एक साधं उदाहरण देतो. मला सांगा, पाकिस्तानची बॉर्डर फक्त काश्मीरला अटॅच आहे का? ती गुजरातला अटॅच आहे, ती राजस्थानला अटॅच आहे, ती पंजाबला अटॅच आहे. इतर राज्यात का असे घडत नाही? का महाराष्ट्रात घडलं नाही? महाराष्ट्रात घडलं नाही? मुंबईवर आले नव्हते का? एकदा किती झाले? मला मग तेच मी मगाशी बोललो ना, स्लीपर सेल 20 वर्षात पहिल्या येतोय तो. त्याला मुंबईतली सगळी स्थळं माहिती आहेत. तो जिथं जातो तिथं दारूगोळा उपलब्ध आहे. तो जायच्या आधी बंदुका तयार, तो का सगळं घेऊन फिरलेलं नाहीये. कॅमेऱ्यात आलंय ते.
ठीक आहे ठीक आहे त्यातलं आनंदभाईजी जर काही आनंदभाईजी मी चांगल्या येतो लोकांना तुमच्याकडे जर येतो मला तुमच्याकडे काय- मला हा मुद्दा चर्चेत आणायचा आहे. असं नाहीये की मला त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही, चर्चा झाली पाहिजे ना. शशिकांत पित्रे सर आपल्या सोबत आहेत. पित्रे सर, सातत्यानं एक दुसऱ्या बाजूनं जो विरोध करणारा गट आहे किंवा आक्रमकपणे याच्याबद्दल बोलतायत, टुरिझमचा विरोध आहे किंवा वेगवेगळे आहेत, लोकल सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य नाही. अशा प्रकारची मांडणी करून जर काश्मीरचा बहिष्कार करणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण सरसकट सगळ्यांना शिक्षा देतोय असं नाही होत. हे पहा, ही चर्चाच होता कामा नये असं माझं मत आहे. बर. कुठला काश्मीरचा बहिष्कार टाकताय तुम्ही? मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की गेले 75 वर्ष आपलं काश्मीर आपल्याबरोबर आहे हो. आणि एक अशी घटना घडली आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार? तुमच्या एका पाय जर दुखत असला तर तुम्ही ते तोडून टाकणार? अरे काय कसली चर्चा चालली आहे? कोण म्हणते बहिष्कार टाकायचा? म्हणजे मला ह्याच्या मागचं तर्कशास्त्रच कळत नाहीये. काश्मीरमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की गेले 4 वर्ष तो प्रश्न सुटत होता. हा. संपूर्ण 4 वर्ष तिथे बरीच शांतता होती. सर काय बदललं ऑगस्ट एकदा महाराष्ट्राला सांगा ना, 2019 नंतर एकदा महाराष्ट्राला जेव्हा सांगा ना. 2.5 कोटी पर्यंत तिथल्या पर्यटकांची संख्या गेली काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये काय प्रयत्न आपण केलेले आहेत? 1000 प्रयत्न जे आहेत ना ते आपल्याला माहितीच नाही आहेत. किती प्रयत्नानंतर काश्मीरी जनतेच्या मनामध्ये आज ती भावना बदललेली दिसतीये. काय प्रयत्न भारतानं केलेत एकदा सांगायला हवं. सांगतोय हा. ही जी चर्चा आहे मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय जी परिस्थिती आहे तीच कळत नाहीये. काश्मीरमध्ये तुम्हाला ठाऊक आहे की त्या काश्मीरच्या लोकांनी काही केलेलं नाहीये. हे पाकिस्ताननं केलेलं आहे अगदी आणि बरोबर. पाकिस्तान त्यांना चिथवणार आहे. याच्या विरुद्ध तुम्ही काम करणार का तुम्ही त्याच्यावर बहिष्कार करणार? म्हणजे युद्ध चाललंय आणि तिकडून गोळ्या येत आहेत म्हणून तुम्ही मागं पळून जाणार आहे काय? म्हणजे मला ही चर्चाच कळत नाहीये. हा मुद्दाच मला पटत नाहीये की त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. किंबहुना अशी चर्चा होता कामा नये. आणि ही चर्चा जर आज काश्मीरच्या लोकांमध्ये पोहोचली तर त्यांचा असंतोष आणि वाढेल. हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, ही जी चर्चा आहे ती चूक आहे. बरोबर सर, अगदी बरोबर आहे. तुम्हाला सांगतो की काश्मीरमध्ये जो असंतोष आहे, हा हा काश्मीरमध्ये जो असंतोष आहे तो पाकिस्तान माजवतोय आणि अशा चर्चांनी तुम्ही त्याला मदत करताय. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण देशानं त्याला एकतेच्या माध्यमातून उत्तर देणं गरजेचं आहे. सर, काश्मीरमध्ये आपण काय प्रयत्न केलेले आहेत? कशा पद्धतीनं आपण काश्मीरची जनता आज भारताच्या सोबत उभी आहे? तुम्ही मला विचारताय? हो सर, हो तुम्हाला विचारतो. हां, हे पहा, जवळजवळ आपल्याला ठाऊक आहे की 2019 मध्ये शेवटचा हल्ला झाला आणि आपण बालाकोटवर जाऊन त्यावेळेला बालाकोटवर आपण सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर कुठलीही मोठी अशी घटना घडलेली नाही आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जेव्हा 370 कलम आलं त्यानंतर हळूहळू या तिथल्या जी परिस्थिती आहे ती बदलायला लागली आहे. याच्याशी तुम्ही जेव्हा चर्चा कराल त्याचा पाकिस्तानमधल्या जी परिस्थिती आहे त्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे. बर बर. कुठल्या तरी हिंदी सिनेमात जो खलनायक काम करत असतो तो असं पाकिस्तान करतंय. त्यांना हेच बिघडवायचंय. आणि ही जी गेले 4 किंवा 5 वर्ष आपण जी शांतता आणली आहे, मला असं म्हणायचं नाही की सगळं ठीक चाललं होतं, ती त्यांना बिघडवायची आहे. आणि त्यासाठीच हे चाललेलं आहे आणि ते त्याच्या विरुद्ध उपाय करणं अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही आता बहिष्कारापेक्षा या पुढे भारतानं काय केलं याबद्दल विचार केला पाहिजे. बरोबर. आज मोदी साहेबांनी जेव्हा सांगितलंय की आम्ही त्याचा ईट का जवाब पत्थर से देंगे, तर त्याचं काय करू शकता? त्या कशाचा काय परिणाम होईल जेव्हा सिंधू वॉटर ट्रीटी जो संपूर्ण बंद आपण जो स्थगित केला आहे त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केला पाहिजे. कुठल्या बहिष्काराची चर्चा करताय तुम्हाला कळत नाही मला. बरोबर सर.
तुम्ही आज तुमच्या मनातला जो संताप आहे ना सर, तो अतिशय योग्य संताप आहे. आणि मला संदीप देशपांडेंना सुद्धा हेच विचारायचं आहे, सातत्यानं आपण जर अशा प्रकारे संशय निर्माण करत राहिलो, काही निश्चितपणे तिथं हाताशी धरून काही सावज त्यांना सापडले असतील, पण याचा अर्थ आज सगळे आपल्याला जी मिठी मारू पाहतायत त्या सगळ्यांना दूर लोटण्यासारखं होईल. निश्चितपणे. म्हणून तर बडेजी आम्ही पहिल्यापासून हीच भूमिका घेतली की आता परिस्थिती सुधारते, आता सगळं चांगलं होत आहे, ते दोन हात मोकळे करून आपल्याला मिठी मारायला बघतात आणि आपण त्यांना झिडकारणं म्हणजे आपला करंटेपणा ठरेल. आज जी आपण मेहनत घेतोय गेले 50 वर्ष काश्मीरवर, त्या मेहनतीचं एका क्षणात आपण वाट लावू. सगळ्या लोकांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्या काश्मीरसाठी. अनेक लोकांनी तिथे अनेक आपले महाराष्ट्रातले अनेक जिल्हाधिकारी तिथे अधिकारी म्हणून होते, अनेक लोक आपले तिथे अधिकारी म्हणून गेलेले आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. आज सरहद सारखी संस्था आहे जी काश्मीरमध्ये काम करते या सगळ्या गोष्टींसाठी. आज आपण अनेक टुरिझम, जेव्हा आतंकवाद जोरात होता तेव्हा अनेक आपले टुरिस्ट आपण नेलेले आहेत तिकडे. आणि हे सगळं कशासाठी आपण करत होतो की काश्मीर हा आपला भारताचा अविभाज्य अंग आहे हे ठणकावून पाकिस्तानला आपण सांगत होतो आणि ते दाखवत होतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण करत होतो. एका घटनेनंतर घटना तर अतिशय वाईट, अंगावर काटा आणणारे, दुःखद आहे, त्याचं समर्थनच होऊ शकत नाही. पण त्या घटनेचा फायदा पाकिस्तानला जो पाहिजे तो जर आपण करून दिला तर आपल्यासारखे मूर्ख आपण असू, आपल्यासारखे कल्पना दारिद्र्य आपल्याकडेच असेल आणि आपणच करंटेपणाचं ठरू. फक्त मी एवढंच बडे आता आहेत आजाद हुसैन जी, मैं आपको ये कहना चाहता हूँ कि मैं आऊंगा कश्मीर और आके आपके पास चाय पी के जाऊंगा, ये मेरा आपको प्रॉमिस है. यू आर वेलकम सर, आपका खुशामदीद होगा आप सब लोगों का. आप आइए, मुझे बड़ी खुशी होगी आपको होस्ट करके अपने घर में. थैंक यू. मैं ही नहीं, पूरा मैं कश्मीर नंबर लूंगा आपका श्रीराम जी, हमारे बड़े साहब से, विलास बड़े साहब से, और आपको फोन जी, जरूर जी, जी. करूंगा. जी जी जी. पूरा कश्मीर आप लोगों की राह देख रहा है. हम एक हैं, हम दुश्मन को कभी कामयाब नहीं होने देंगे, भले ही वो कितनी साजिशें रचें, लेकिन ये कभी भी कामयाब नहीं हो सकते, ना हम पूरे भारत के देशवासी कामयाब होने देंगे इनको. जी हुसैन जी, एक बात पूरे महाराष्ट्र को आपसे जाननी है आज इस शो के माध्यम से. आप उस एरिया में काम कर रहे हैं पिछले कुछ सालों से जहां पे सिर्फ गोली और बारूद की आवाजें आती थी. आपने क्या प्रयास किया है इन सारी टूरिज्म के लिए? वहां के लोगों की जो मंशा थी वो कैसे बदल चुकी है, कश्मीर कैसे बदल रहा है, ये हमें बताइए आप. जी, मैं ज्यादातर बॉर्डर टूरिज्म ऑफबीट डेस्टिनेशंस को प्रमोट करने की कोशिश कर रहा हूँ पिछले कुछ एक सालों से. उसका मेन कारण ये था कि जैसे केरन सेक्टर हो, तंगधार सेक्टर हो, मच्छल सेक्टर हो या गुरेज वैली हो, हमारा ये सारे बॉर्डर एरियाज हैं, वहां पे एम्प्लॉयमेंट की अपॉर्चुनिटीज थोड़ी कम है. उस वजह से कहीं ना कहीं मैंने ऑब्जर्व किया कई एक सालों में कि बॉर्डर के लोग जो हैं ये कहीं ना कहीं इन्फ्लुएंस में आ जाते हैं एंटी नेशनल एलिमेंट्स के. बिकॉज इनको जब तक हम अल्टरनेट लाइवलीहुड नहीं प्रोवाइड करेंगे तो ना कहीं ये वनरेबल रहते हैं. और वही प्रयास हमारा रहा जिसमें हमारे बहुत सारे कारपोरेटर्स ने, महाराष्ट्र बेस्ड कारपोरेटर्स ने, बाकी स्टेट से कुछ कारपोरेटर्स ने सपोर्ट किया और हमने इनिशिएटिव लिया, डिफरेंट एक्टिविटीज, एडवेंचर टूरिज्म एक्टिविटीज को प्रमोट किया. उस वजह से बहुत ज्यादा टूरिज्म बढ़ा, उनको लाइवलीहुड अपॉर्चुनिटीज बढ़ी. और उस वजह से ड्रग का जो पेडलिंग यहाँ हो रहा था, जो नार्कोटिक्स भेजे जा रहे थे यहाँ पे बॉर्डर एरिया से, वो कम हो गए. टूरिज्म बढ़ा, लोगों ने अमन पे यकीन करना शुरू हुआ, वो टूरिज्म की ओर जाने लगे. शायद मुझे लगता है कहीं ना कहीं वो बात इनको रास नहीं आई और इन्होंने हमारे जो है जिगर पे चोट देकर हमारे मेहमानों का कत्लेआम किया. लेकिन मैं फिर से एक बार ये कहूंगा कि वो नाकाम रहेंगे, वो कभी कामयाब नहीं हो पाएंगे. ये बहुत बड़ी बात है, ये बहुत बड़ी बात है. आणि खरं तर संदीपजी तुम्हालाही हे सांगायला हवं की या सगळ्या परिसरात ही शांतता निर्माण व्हावी याच्यासाठी एक मराठी अधिकारी आपले IAS इथं होते आणि त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला. सागर डोयफोडे तिथं होते बारामुल्ला सेक्टरमध्ये. आनंदवे पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आनंदजींना मला विचारायचं आहे. आनंदजी, मैं थोड़ा सा एक बात ऐड करना प्लीज प्लीज चाहूंगा. प्लीज प्लीज. मेरे साथ इस वक्त ऐसा नहीं है कि मैं घर में अकेला बैठा हूँ. हाँ. मेरे साथ में महाराष्ट्र से मेरे मेहमान बैठे हैं,
कुछ बाकी स्टेट से भी हैं। मैं जस्ट सिर्फ अपने व्यूअर्स के अरे लिए और आप दिखाइए, लोगों के लिए बिल्कुल बिल्कुल। मैं ये दिखाना चाहूंगा, ये हमारे नाजरीन जी महाराष्ट्र से। अब थोड़ा सा मराठी। नमस्कार भाऊ, कसे आहात तुम्ही? नमस्कार नमस्कार, मी मजेत. नाजनीन शेख महाराष्ट्राहून बोलते. नमस्कार, तुम्ही कशा आम्ही- आहात? मी एकदम बरी आहे आणि आम्ही तेच स्टिग्मा तोडायला इथं आलेलो आहोत. एक कॅम्पेन होतं अनहद मधून, हा तर त्याच्यामध्ये सेहर हाशमी, जी शबनम हाशमीची मुलगी आहे, हा 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 आणि देव देसाई हा गुजरात मधनं आलेला आहे. हा. देवजी कहाँ है? त्यांना पण देव आहे, दाखवा, त्यांना पण दाखवा. तो गुजरातहून आलेला आहे. ऍक्च्युली तर देव जो है, कॅम्पेनचे जे आमचे लोक आहेत, आप यहाँ बैठिए जी प्लीज। आणि मैं थोड़ा सा आमच्या I'm sorry, मैं आपको बट आणि थोड़ा आमच्या दिखाना सोबत चाहता हूँ। समन्यू शुक्ला पण आहे. तोही तुम्हाला म्हणजे हॅलो करेल. प्लीज त्यांना हॅलो करण्यासाठी बोलवा ना. क्या बात आहे, आणखी काय हवं अब म्हणजे? बताइए, हम हम्म. घर में है किसी और, ये भी बता देना आप कहाँ। त्यासाठीच आम्ही इथं, प्लीज प्लीज। आम्ही तुमचे सगळे हा समन्यू आहे. हा हा हा. शुक्लाजी नमस्ते. नमस्ते सर। काय म्हणताय? ही इज फ्रॉम मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेश से है आप. या कैसा लग रहा है वहां पे? बहुत कश्मीर, अच्छा लग रहा है। कश्मीरी लोग कैसा ख्याल रख रहे हैं आपका? सब बहुत बेहतरीन ख्याल रख रहे हैं, जितना हमारे मध्य प्रदेश में नहीं रखा होता यहाँ रखा जा रहा है हमारा। अरे तो क्या कहेंगे? मैं भी सर के घर में ही हूँ। हाँ, यहाँ के लोगों को क्या कहेंगे आप? क्या अपील करेंगे? इथली जी ग्राउंड स्थिती आहे ती फार सुंदर आहे सर. हाँ आणि हाँ. म्हणजे 11,000 फीट ही मुलगी सेहर हाशमी बाईकवर आलेली आहे. तोच मेसेज घेऊन आम्ही येतो आहोत इथं. हाँ कारण हा जो स्टिग्मा आहे आणि याचा जो आपल्या मानसिकतेवर जो प्रभाव पडतोय, इथला जो ऍटमॉस्फिअर दाखवला जातोय जो मीडियावर, हाँ. ते तोडण्यासाठी आम्ही इथं म्हणजे तुम्ही नक्कीच भेटा त्या डेअरिंग वुमनला. ती बाईकवर, बुलेटवर, रॉयल नक्की. इनफिल्डवर आलेली आहे. ताई, आमचा पण हाच ती प्रयत्न सेहर आहे. हाशमी. आमचा प्रयत्नही हाच आहे. येस येस. प्लीज त्यांना दाखवा ना, दाखवा ना. आणि याच्यामध्ये फार मोठा वाटा आझाद भाऊंचा आहे. कारण त्यांनी आम्हाला फार हेल्प केली. नक्की मी नक्की. तुम्हाला सेहर हाशमीची. येस. येस येस. Thank you, sir. आजादजी, थँक्यू सो Okay. मच. मला Thank you, sir. सेहरशी बोलू शकतो? सेहर से Yes, बात कर yes, सकते yes. हैं हम? जी, जी जी, जी बिल्कुल। राजा भाई, Hello, hi. हेलो सेहर, हाउ आर यू? कैसे हैं आप? I'm good. Thank आप you. तो बड़ी मतलब बहादुर निकले. आप तो गाड़ी पे चले गए वहां पे. हाँ, मैं अपनी रॉयल एनफील्ड लेकर आई हुई हूँ। क्या बात है, क्या बात है. तो कैसा रहा ये वहां का माहौल कैसा है? एक मतलब ये तो बड़ी बात, मतलब एक लड़की कोई जा रही है इसमें बड़ी बात नहीं है. वो तो अंतराल में भी जा चुके हैं, वहां पे 9 महीने रह के आ चुकी है. लेकिन कश्मीर के हालात को देखते हुए मैं ये आपको सवाल पूछ रहा हूं कि वहां का माहौल क्या है? यहाँ का माहौल वैसे तो बहुत ही अच्छा है, लोग बहुत अच्छे से ट्रीट कर रहे हैं. हम अलग अलग स्कूल, कॉलेजेस, विलेजेस में जाकर बात कर रहे हैं मेंटल हेल्थ पे. वी आर ट्राइंग टू ब्रेक द स्टिग्मा दैट इज अराउंड मेंटल हेल्थ. I am a survivor. I have dealt with mental health for over 14-13 years. ओह, Yeah. तो तो आप मैं अपनी बाइक पे क्या निकली क्या हूँ ये मैसेज देना करने. चाहती है पूरे महाराष्ट्र को, पूरे इंडिया को, पूरे देश को? क्या मैसेज देना चाहती है वहां से आप? मेंटल हेल्थ पे या फिर कश्मीर के लिए? पूरा कश्मीर पूरा के. कश्मीर के I have हिसाब come to से. Kashmir many times and I have been safe. I have been taken care of and I've been treated very well. People are very like they have a big heart. They treat you very well. They invite you home. They get you food. बहुत अच्छे से ध्यान रखते हैं आपका. बहुत There is बहुत nothing शुक्रिया. bad here. आप सब लोगों का बहुत बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए. आनंद दवे जी, बघताय का हे सगळं चित्र? वा डोळे पाणवले माझे. आता मला 2 मिनिटं सलग बोलू दे बरं का प्लीज. हा. नजमा काय सेहर- जायची इच्छा झालीये का तिकडे आता तुमची? खरं नाही, सांगा, नाही, मनापासून सांगा. नाही हो, नाही अजिबात नाही. ते गेलेले ना परत बोलवीन मी. ऐका आता माझं 2 मिनिटं सलग प्लीज. कारण नजमा सेहर यांना आधी पण काश्मीरमध्ये धोका नव्हता, परवा पण त्यांना धोका नव्हता. जे गेले ते दुसरे गेलेत, वारले. आता दुसरं माझं 2 गोष्टी फक्त मध्ये घेतो. पित्रे साहेबांविषयी मला प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांची 2 व्याख्यानं अरेंजमेंट केली, ऐकली पण होती.
त्यांनी मग एक वाक्य वापरलं की जे अतिरेकी आहेत ना ते पाकिस्तानचे आले, स्थानिकांनी काही नाही केलं. अहो 1990च्या शिरकाणामध्ये ज्यांनी घरं लुटली, ज्यांनी बलात्कार केले, ज्यांनी काश्मीरी हिंदूची घरं अरे पण आजही किती दाखवली दिवस आहेत. तुम्ही ते ठेवणार अहो, आहात? का- बदलला का ना नाही आता, करायचं? परिस्थिती थांबा ना. बदलली ना. विलाजी मला बोलू द्या, विलाजी मला बोलू द्या, मला प्लीज बोलू द्या ना. आता मी नाही बोलत राव. तुम्ही प्रत्येक गोष्टी थांबवत असाल, बाकी कोणा नाही थांबवलं का थांबवता तुम्ही? म्हणजे तुम्ही तुम्ही बोलू तुम्हाला द्या ना, सांगायचं तुम्ही नाही का? बोलायचंच नाही ना. मग तुम्हीच बोला माझ्याकडनं. त्या 35 वर्षात त्यातल्या कुठल्या माणसाला दया आली मला सांगाव? ही घरं पाकिस्तानची लोक, ही लोकल लोक आहेत, त्यातल्या किती लोकांनी स्वतःहून स्वतःची घरं सोडली आणि काश्मीरी पंडितांना सांगितलं, हिंदूंना सांगितलं या आणि तुमचं घर परत ताब्यात घ्या. मला सांगा, पेहलगाम मध्ये 370च्या विरोधात किती मोर्चे निघाले होते जेव्हा ठीक आहे, फोटो पित्रे काढले सर तेव्हा नाही, सुद्धा? मान्य नाहीये नाही, तुमचं थांबा, बोलणं. थांबा. पित्रे विलाजी, सर एक मान्य मिनिट, नाही, माझ्याकडे एक मिनिट वेळ कमी द्या. आहे. नाही, पित्रे विलाजी, सर. एक मिनिट द्या. नाही तुम्ही जाणार, एक मिनिट द्या मला अजून. एक मिनिट द्या. मागच्या 5 निवडणुका काश्मीरमध्ये अशा झाल्यात, मागच्या 5 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका मिळून, की जिथं हिंदू मतदारच नाहीये, तो भारतभर विखुरलेला आहे. किती लोकांनी मोर्चे आणि आंदोलन करून सांगितले की आधी ते हिंदूंना मतदान म्हणून बोलवा, तरच आम्ही मतदान करू. तुम्हीच मतदान करणार, तुमचीच लोक, तुमचंच प्रशासन, पोलीस तुमचेच, कायदे तुमचेच. किती लोकांना द्या. आणि हे जे आता सगळं चाललंय ना, हे सगळं ठीक आहे, खोटारड ठीक आहे. चाललंय, कारण आनंद अख्खं तुमचे- जग ना- तुमचं अख्खं म्हणणं जग नाराज आहे. आता कोण माणूस मूर्ख आहे? निवृत्त त्यांची मेजर बाजू घेईल. जनरल नाहीच घेणार. पित्रे सर तुमची शेवटची कमेंट. वेळ संपलाय. काय होतं माहितीये का आनंद वेजे, तुम्ही नव्हतात आता आला चर्चेमध्ये, इकडे खूप चर्चा झाली आतापर्यंत, वेळ कमी पडला तुम्हाला. हा पित्रे सर, ही जी आपली मनस्थिती असली हा आणि हा जर आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असला तर काश्मीर आपल्यापासून दूर जाईल. हा माझा नाही, स्पष्ट आता तरी कुठे माझं जवळ मत आहे? आहे. आपण ही सगळं करून संपूर्ण जी बघितलं, चर्चा सर. चालली आपण आहे 40,000 ती कोटी रुपये देऊन बघितले. आपण आहेत. अतिरेक्यांना आनंदजी, नोकऱ्या लावून बघितल्या. आनंदजी आपण येणार, अतिरेक्यांना सरकारी आनंदजी नोकऱ्या येणार. लावल्या, अतिरेक्यांना मुक्त येणार, केलं. आपण येणार. सगळं ही केलंय. माणसं तिथून आपण सांगतायत, सगळं केलंय. तिथून सांगतायत, आपण वाघ आम्ही आहोत म्हटलं- सोबत. आपण वाघ म्हटलं तरी तो खाणार आहे, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहे. त्यांना आता वाघ हा याचं नाही, म्हणावं असा लागणार आहे आपल्याला. नकारात्मक दृष्टिकोन चालणार हे नाही, तुमचं असू द्या. हा चालणार माझा आहे. नाही. तुम्ही चर्चेला असू द्या बोलवले, ना. मला बोलवले तुम्ही, मी माझं मत मांडतोय. ठीक आहे, आपण ठीक 40 आहे. वर्ष सगळं करून बघितलंय ना. ठीक आहे, पित्रे सरांनी सगळं सांगितलं, करून पित्रे सरांनी बघितलंय. सांगितलं भारताची काय भूमिका असायला हवी. ठीक आहे, तुमचा विचार आहे, असू शकतो, काही हरकत नाही. पण आज सामान्य जनतेला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती बघूया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारलेला होता. टेररिझमला टुरिझम हे उत्तर ठरू शकेल का? बघा प्रेक्षकांचं काय उत्तर आहे. 78% लोक म्हणतायत होय, तर 22% लोक नाही असं म्हणतायत. तुम्हाला कळलं असेल की हा पोल जो आहे तो इथल्या भारतीयांचं मत आहे, मन आहे, आणि जे काश्मीरच्या सोबत. आज या चर्चेत आपण सगळे जण आलात. थेट काश्मीरहून सुद्धा माणसं जोडली गेली, आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या गेल्या. आणि आता काश्मीरच्या दिशेने निघालेल्या पर्यटकांना हॅपी जर्नी, खूप साऱ्या शुभेच्छा, सुखरूप परत या. आज बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.